आपण NMMS एक्झामसाठी गेज प्रश्न आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न असे टोटल 234 प्रश्न आपणास देत आहे. बघा, आज तिसरा भाग आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये सर्व प्रश्न पूर्ण होत आहेत. 151 पासून आपण सुरुवात करूया. बघा, हे सर्व प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यासा. तसंच इतर मित्रांना देखील शेअर करा. तसंच लक्षात घ्या, या चॅनलला अशा प्रकारची महत्त्वाची NMS स्कॉलरशिप नवोदय परीक्षेच्या संदर्भातल्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. बघा, 51 नंबरचा प्रश्न बघा आता सगळ्यांनी. पाण्याचे गुणधर्म. बघा, पाण्याचे गुणधर्म खालीपैकी कोणता नाही असा प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो. बघा, मग आता याच्यामध्ये काय येईल पाण्याचे गुणधर्मामध्ये. बघा, पाण्याचे गुणधर्मामध्ये काय येईल. बघा, पाण्याचे गुणधर्म प्रवाही, द्रव. पाणी प्रवाही असतं, पाणी द्रव अवस्थेत असतं, स्वतःला आकार नाही, स्वतःचा आकार नाही आणि आकारमान मात्र आहे. म्हणजे ज्या भांड्यात टाकलं त्या भांड्याचा आकारमान प्राप्त होणार आहे. 152 नंबरचा प्रश्न. घनतेचं सूत्र काय आहे. वस्तुमान भागिले आकारमान. पुढचा बघा, घनतेचे एकक कोणतं आहे. परीक्षेला पडलेलं लक्षात ठेवा. ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. लक्षात घ्या. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न बघा आता. किंवा किलोग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. किलोग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असं पाहिजे तिथे, बरं. ओके, पुढे बघा आता 154 नंबर. बघा, 4 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे टिंब म्हणतात. पाण्याचे असंगत आचरण असं म्हणायचं, किंवा टिंबच्या खाली असा प्रश्न पडू शकतो. 155 नंबरचा प्रश्न बघा. पाणी उत्तम शीतक आहे. पाण्याचा उत्तम शीतक म्हणून वापर करतात आणि गाड्याचं जे रेडिएटर्स असतं त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करतात. 156 नंबरचा प्रश्न बघा. पोयटा मृदेला गाळाची मृदा देखील म्हटलं जातं. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. पुढचा प्रश्न बघा आता 157 नंबरचा. चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. बघा, मातीचा प्रकार चिकण माती, याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न बघा आता. मशागतीला जड मृदा. मशागतीला जड मृदा कोणती आहे. चिकण मृदा आहे. चिकन मृदेमध्ये मशागत करायला, शेती करायला अवघड जाते. पुढे मशागतीसाठी हलकी मृदा कोणती आहे. रेताळ. रेताळ मृदा म्हणजे काळी माती असणारी मृदा रेताळ ही जमिनीची मशागत शेती करण्यासाठी खूप उपयुक्त असते. 160 नंबरचा प्रश्न. मृदेचे प्रकार बघा. मृदेचे प्रकार स्तरीय, कणकस्वरूप, स्तंभाकार आणि ठोकळाकार असतात. 161 नंबरचा प्रश्न. मुलतानी मृदा. प्रश्न खूप महत्त्वाचा. टिंब मृदा सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. प्रश्न असेल त्याचं उत्तर काय. मुलतानी मृदा. 162 नंबरचा प्रश्न बघा. चिनी माती हे टिंब या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काय उत्तर असेल. केओलिनाइट या प्रश्नाचं उत्तर असं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न खूप महत्त्वाचा, लक्षात घ्या. कसा आहे. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे प्रमाण किती घेतलं जातं. 1:2 असं घेतलं जातं. आता ही खालची माहिती खूप महत्त्वाची आहे बघा. आम्लयुक्त मृदा कधी असते. pH किती असल्यावर असते. 6.5 पेक्षा कमी जर असेल तर आम्लयुक्त मृदा म्हणायची. आणि उदासीन 6.5 ते 7.5 आणि आम्लारी धर्मी 7.5 पेक्षा जास्त. लक्षात कसं ठेवायचं. मधलं लक्षात ठेवा. ह्याच्यावर तुम्हाला वरचं खालचं लक्षात ठेवायला आयडिया सोपी जाईल. 167 नंबर प्रश्न. जागतिक मृदा दिन कधी आहे. जागतिक मृदा दिन कधी असतो. 5 सप्टेंबरला असतो. पुढचा प्रश्न बघा आता. प्रकाश संश्लेषणाची क्रिया. बघा, तुम्ही नेहमीची प्रश्नपत्रिका घेऊन आहे का नाही प्रश्न परीक्षेत. आलं लक्षात. प्रकाश संश्लेषण क्रिया. मुलं म्हणतात सर हा प्रश्न कुठून पडला. 7वी या पुस्तकातला प्रश्न आहे. आलं लक्षात. आपल्याला 7वी असतं 15 मार्काला.
प्रकाश संश्लेषण क्रिया हरितद्रव आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने होते त्याचं तुम्हाला रासायनिक समीकरण दिलेलं आहे. लक्षात डाव्या बाजूला अभिक्रियाकारके आणि उजव्या बाजूला पाण्याच्या उत्पादित लिहित असतात. बघा 6CO2 + 6H2O प्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या सहाय्यानं काय तयार होतं C6H10O6 + 6O2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी अन्न म्हणजे C6H10O6 म्हणजे ग्लुकोज बरं का आणि ऑक्सिजन हे तयार होतं. आता पुढचा प्रश्न बघा पानामधील हरितद्रव्यात काय असतं अतिशय महत्वाचा प्रश्न. काय असतं हरितद्रव्य 170 नंबरचा प्रश्न बघू आपण. किती महत्वाचा प्रश्न आहे बघा परीक्षेत पडेल. टिंब हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये आढळते. आलं लक्षात उत्तर असणार आहे रायझोबियम. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न आहे मातीतील टिंब हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. काय महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. उत्तर काय असेल ॲझेटोबॅक्टर. खूप महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न बघू आपण आता. बघा काय प्रश्न आता पुढचा. दगडफूल एक कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो. बघा दगडफूल कोणता आहे सहजीवी आहे. लक्षात ठेवा सहजीवी वनस्पती लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणती सहजीवी वनस्पती आहे असं आपण पडू शकतो. परपोषी वनस्पतीची नावे कोणती बघा. अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या. परपोषी वनस्पती कोणत्या आहेत अमरवेल आणि बांडगुळ या दोन आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण आता. मृतोपजीवी वनस्पती बघा कोणत्या आहेत. या दोन ज्या वनस्पती आहेत ते मृतोपजीवी आहेत. बुरशी म्हणजे आणि भूक्षेत्र लक्षात घ्या. बुरशी आणि भूक्षेत्रे. पुढचा प्रश्न बघा आता. किती महत्वाचा प्रश्न आहे. टिंब हे किनोब्रेड तयार करण्यासाठी वापरले जाते. काय उत्तर द्यायचं ईस्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता. मॅग्नेशियम व लोह याच्यातून काय निर्माण होतं म्हणजे यांचं कार्य काय आहे. मॅग्नेशियम लोह वनस्पतीमध्ये काय उत्तर द्यायचं हरितद्रव्य लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता 177 नंबरचा. मॅग्नीज व झिंक काय तयार करतात तर संप्रेरक तयार करतात. लक्षात घ्या संप्रेरक. पुढचा प्रश्न बघा आता. पोटॅशियम कशासाठी वापरलं जातं बाळांनो. चयापचय लक्षात ठेवा. म्हणजे पोटॅशियम कशाचं कार्य काय पोटॅशियमचं चयापचयाच्या कार्यासाठी. फॉस्फरस बघा आता. फॉस्फरसचं काम किती महत्वाचं आहे. प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी काय वापरलं जातं फॉस्फरस. पुढचा प्रश्न बघा आता. नायट्रोजन काय काम आहे बघा. प्रथिने हरितद्रव्ये पेशीद्रव्ये यांच्यातील महत्वाचा घटक कोणता नायट्रोजन. पुढचा प्रश्न बघा आता. स्वच्छता कर्मी बघा निसर्गाचे स्वच्छता कर्मी म्हणून कोण ओळखले जातात तर कोण तरस आणि गिधाड कावळे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता. बाह्य परजीवी पोषण असणारे सजीव कोणते बाह्य बघा शरीरावरती हे असतात उवा गोचिड आणि ढेकूण म्हणून यांना काय म्हणायचं बाह्य परजीवी असं म्हणायचं. आता पुढचा प्रश्न बघा. अंतरपरजीवी कोण म्हणजे आत शरीरात असणारे अंतरपरजीवी पोषण और जगतात लक्षात ठेवा. पट्टकृमी गोलकृमी म्हणजे आळ्यांचे प्रकार लक्षात ठेवा. पट्टकृमी आणि
गोलकृमी शरीरात असतात. जंत म्हणलं तरी चालेल. पुढचा प्रश्न बघा आता. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी असतो? 16 ऑक्टोबरला असतो. पुढचा प्रश्न बघू आपण आता. बघा, पोत्यात धान्य भरल्यावर मॅलेथिओनचा फवारा पोत्यावर मारतात. कशाचा फवारा मारतात मग परीक्षेत पडेल. आलं लक्षात? काय होतं असेल? मॅलेथिओनचा. पुढचा प्रश्न बघा आता. बटाटे, कांदा यावर कशाचा मारा करतात? म्हणजे यांचं हे पदार्थ जे आहे भाजी बघा, जास्त काळ टिकावून त्याच्यावर कुठल्या किरणांचा मारा केला जातो? गॅमा किरणांचा मारा केला जातो. वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणत्या वायूचा उपयोग करतात? कोणत्या वायूचा? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नायट्रोजन वायूचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न बघा. लालसगाव. लालसगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? कांदे आणि बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया. बघा आता. मुंबई. मुंबई कशासाठी प्रसिद्ध आहे? मसाल्याचे पदार्थ. पुढचा प्रश्न बघू आपण. नैसर्गिक परिरक्षक कोणते आहेत? बघा, पदार्थ जास्त काळ टिकावा म्हणून नैसर्गिक परिरक्षक कोणते पदार्थामध्ये मिसळले जातात? तेल, साखर आणि मीठ. पुढचा प्रश्न बघा आता. रासायनिक परिरक्षक कोणते? बघा, तिघांची सगळ्यांची चौघांची नाव लक्षात ठेवा. प्रश्न पडेल खालीपैकी कोणता नैसर्गिक परिरक्षक आहे, रासायनिक परिरक्षक आहे? पाठ करा. ॲसिटिक आम्ल हा झालेला आहे आपला. ॲसिटिक आम्ल म्हणजे त्यालाच व्हिनेगर असं म्हणायचं. पुन्हा सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट आणि नायट्रेट, नायट्राइट. पुढचा प्रश्न बघा. आता परीक्षेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. दूध 80°C 15 मिनिटं तापवून थंड करणे याला पाश्चरीकरण पद्धत असं म्हणायचं. याचा शोध कोणी लावला? लुई पाश्चर. लक्षात ठेवा. मग रिकाम्या जागी तुम्हाला हे असू शकतं किंवा हे असू शकतं किंवा हे असू शकतं. लक्षात घ्या. किंवा त्याला काय म्हणतात हे पण असू शकतं. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. हळद. काय आता प्रश्न बघा. हळद पावडरमध्ये टिंब ची भेसळ केली जाते. बघा, कशाची भेसळ केली जाते हळद पावडरमध्ये? तर कशाची केली जाते? मेटॅनिल एलोची भेसळ आपल्याला ओळखू येत नाही. भेसळ की हळद. पुढचा बघू आपण. आकर्षक व पिवळीदमक फळे. आकर्षक व पिवळीदमक फळे त्यासाठी होण्यासाठी कशाचा वापर करतात? कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात. लक्षात घ्या. कशाचा? कॅल्शियम कार्बाईडचा. पुढचा प्रश्न बघा. अधिस राशी कोणत्या? सगळ्यांनी लक्षात ठेवा. अधिस राशींची नावं. केवळ परिणामाच्या साहाय्याने व्यक्त करणाऱ्या राशीला अधिस राशी असं म्हणायचं. वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी आणि कार्य. लक्षात. आणि सदिश राशी परिणाम व दिशा व्यक्त करण्यासाठी सदिश राशी वापरली जाते. त्या कोणकोणत्या आहेत? विस्थापन, वेग आणि वजन. याच्यात दात आकाराचा शब्द लक्षात ठेवायचा. अधिश. आता तोरण राशींचे एकक बघा. तोरण राशीचे एकक काय? मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पुढचा प्रश्न बघा आता. बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथम सर टिंब यांनी केला. कोणी केला? सर आयझॅक न्यूटन यांनी केला. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू आपण. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणायचं? बघा, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? ऊर्जा असं म्हणतात. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न बघा तो.
कार्याची एकक कोणते बघा, कार्याचं एकक जूल आणि CGS मधलं अर्ग. सगळ्यांना लक्षात ठेवा, जूल आणि अर्ग. ओके, हे लक्षात राहिलं पाहिजे सगळ्यांचा. कार्याचे एकक जूल आणि CGS एकक अर्ग आहे. लक्षात आलं सगळ्या विद्यार्थ्यांच्या? ओके, राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहूया. सगळ्यांनी या प्रश्नांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सगळ्यांनी हा व्हिडिओ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा.